नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मित्रांनो, जी आपली या ठिकाणी वेबिनार सिरीज सुरू आहे त्यातलं हे चौथं पुष्प, शेवटचं पुष्प घेऊन आज मी तुमच्या समोर उभा आहे. आज आपण या ठिकाणी नीतिशास्त्र हा जो पेपर चौथा, जो एकूणच या आगामी परीक्षेमध्ये, मग ते UPSC असो ती राज्यसेवेची असो, या दोन्हीही पेपरमध्ये अत्यंत कळीचा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्याच्याविषयी या ठिकाणी आपण चर्चा करूयात. ठीक आहे, सुरुवात करूयात आपल्या या नीतिशास्त्र विषयाच्या तयारीची. एकूणच आपण वेगवेगळ्या विषयांबाबत, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, या विषयाबाबत आपण कधी ना कधीतरी कुठेतरी अभ्यास केलेला असतो. तेव्हा मित्रांनो, मात्र या नीतिशास्त्र विषयाविषयी आपल्याला फारशी त्या ठिकाणी माहिती उपलब्ध नसते किंवा फारसं आपल्याला त्याबद्दल कोणी सांगितलेलं नसतं, आपण कुठे वाचलेलं नसतं. तेव्हा हा विषय काय आहे हे समजून घेण्याच्या अगोदर या विषयाची योजना काय आहे, म्हणजे आयोगाद्वारे हा विषय आपण अभ्यासला पाहिजे. उद्याचे भावी अधिकारी तुम्ही सर्वजण, उद्याचे IAS आणि IPS ऑफिसर तुम्ही सर्वजण. मग अशा परिस्थितीमध्ये हा विषय मी का अभ्यासायचा? एक IAS असताना, एक IPS असताना मला या विषयाची गरज का आहे? आपण त्यासारखेच काही मुद्दे या ठिकाणी बघूयात. निश्चितपणे तुम्हाला आजचं हे सेशन जे आहे ते अतिशय उपयुक्त ठरेल. तुमच्या अभ्यासाची दिशा त्याच्यामधून निश्चित होईल. सुरुवात करूयात एका प्रश्नाने. मित्रांनो, तुम्हाला या छायाचित्रामध्ये एक विमान दिसतंय, बरोबर? त्या विमानाकडे, त्यामध्ये काही प्रवासी आहेत आणि खालती असं भलं मोठं एक शहर आहे बघा. तर त्या शहराकडे आणि ह्या विमानाकडे आपण परत येऊया, पण परत एकदा शेवटी येऊया. हे लक्षात ठेवा मात्र ते चित्र. हे बघा, इथे एक चिमुरडी आहे आणि ही चिमुरडी असं म्हणतेय, सेव्ह आवर प्लॅनेट, सेव्ह आवर प्लॅनेट. अरे आपल्या पृथ्वीला वाचवा रे, असं त्या ठिकाणी ती स्मित हास्य करून आपल्याला सांगतेय. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की वसुंधरा वाचवा, आपल्या पृथ्वीला वाचवा, हा आपण सतत न्यूजपेपर, मीडिया अवतीभवती ऐकत असतो, वाचत असतो, पाहत असतो. आणि का वाचवा? तर त्यात असं म्हटलं जातं की ही पृथ्वी वाचवली नाही तर भविष्यामधली जी येणारी पिढी आहे ना, ती पिढी, त्या पिढीचं काय? हो, भविष्यात येणाऱ्या पिढीचं आपण बघूयात, पण अगोदर ही वसुंधरा वाचवायची, तर मग या लोकांचं काय? ह्या लोकांचं काय? भारतातली आणि त्याचप्रमाणे जगातली किमान अर्धी जनता ही अशी राहते. या जनतेचं काय? पृथ्वीला वाचवा म्हणजे मग लोकांना वाचवा का? जर समजा ही लोक त्या ठिकाणी राहण्यासाठी बघा लाकडांचा वापर करतात आणि ही कुठेतरी जंगलामध्ये झाडं तोडून त्या ठिकाणी काय जमेल तसं जमीन कसून काम करत असतील, त्या ठिकाणी लाकूड फाटा तोडून चुलीत घालून त्यातून बका धूर सोडत असतील, त्यातून तुमचं ग्लोबल वॉर्मिंग वाढत असेल, तर ते तुम्हाला चालेल का? का नको? जर पृथ्वी वाचवायची म्हणजे यांना वाचवायचंय का? हे मरू दे, ह्यांचं काय? पृथ्वी वाचली पाहिजे, जंगलं उभी राहिली पाहिजेत, झाडं टिकली पाहिजेत, तसं म्हणायचंय का? पृथ्वी वाचली पाहिजे कारण भविष्यामधली ही जी येणारी पिढी आहे त्या पिढीला सुद्धा जगता येईल इथपर्यंत, त्या पिढीला सुद्धा जगता येईल इथपर्यंत संसाधनं त्यांना मिळाली पाहिजे, त्यांनाही जंगल, त्यांनाही पाणी, त्यांनाही शुद्ध हवा राहिली पाहिजे, जी कदाचित 2100 मध्ये भारतात किंवा पृथ्वीवरती अवतरेल. तर मग त्या 2100 मधल्या या पिढीचा विचार करायचा आणि पृथ्वी वाचवायची का या पिढीचा आजच्या जे दारिद्र्यामध्ये भुकेने व्याकुळ आहेत, उपासमारीने व्याकुळ आहेत, या लोकांचा विचार करायचा आणि पृथ्वीला वाचवायचं? काय करायचं? माझा प्रश्न पुन्हा एकदा ऐका. जेव्हा असं म्हटलं जातं की भविष्यातल्या पिढीचा विचार करा, तेव्हा याचा अर्थ असा आहे का की आजच्या पिढीचा विचार करायचा नाहीये? जर आजच्या पिढीला खायला मिळत नसेल तर ती म्हणते की आम्हाला ते अमेझॉनचे जंगल कापू द्या ना, आम्हाला अमेझॉनची जंगल कापल्याशिवाय तिथे शेती नाही करता येणार, शेती नाही केली आमच्या पोटाला तिथे खळगी भरण्यासाठी अन्न नाही मिळणार. तर मग या लोकांचं ऐकायचं का?
ते युरोपातले, अमेरिकेतले, आणखी बरेचसे आपल्या शहरामध्ये असणारे लोक म्हणतात, अरे नका रे, अमेझॉनची जंगलं तोडू नका, पृथ्वी वाचवा, भविष्यातल्या पिढीला काय ठेवणार आपण. काय वाटतं तुम्हाला? आपण आणखी एक प्रश्न बघूया, नका टेन्शन घेऊ. ठीक आहे, बघा, हे आहेत डॉक्टर, आणि समजा हे जे पेशंट आहेत हे मृत्यूशय्येवरती आहेत आणि त्यांचं लवकरच निधन होणार आहे. डॉक्टरांना हे चांगलं माहिती आहे की त्या व्यक्तीचं निधन होणार आहे, ती व्यक्ती मरतीये किंवा मृत्यूकडे चाललेली आहे, ती काही दिवसाचीच आपली पाहुणी आहे आणि काही दिवसानंतर त्या स्त्रीचा किंवा त्या व्यक्तीचा, पेशंटचा मृत्यू होणार आहे, हे डॉक्टरांना माहिती आहे. आता तुम्ही स्वतःला डॉक्टरच्या ठिकाणी ठेवा, तुम्ही स्वतःला डॉक्टरच्या ठिकाणी ठेवा आणि माझा प्रश्न ऐका. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला माहिती आहे की ह्या पेशंट्सकडे आता काही फार दिवस उरलेले नाहीयेत. हा पेशंट जो आहे तो काही दिवसामध्येच मृत्युमुखी पडणार आहे. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की एक डॉक्टर म्हणून हे सत्य तुम्ही त्या पेशंटला सांगणार का की आता आपल्या मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे, सगळे औषधोपचार थांबलेले आहेत, आता कुठलाही औषधोपचार तुम्हाला बरं करू शकत नाही, हे डॉक्टरने त्या पेशंटला सांगावं की त्या पेशंटला भ्रमामध्ये ठेवावं की नाही, फाईट करो और फाईट करो, आमच्याकडे आहेत, आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही खूप सारे दवा तुम्हाला आणून देऊ, आम्ही खूप सारे तुम्हाला औषध आणून देऊ, आम्ही प्रयत्न करतोय, हारायचं नाहीये, असं म्हणायचं का पेशंटला जे सत्य आहे ते सांगायचं? तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही काय कराल? विचार करा, कॉमेंटमध्ये उत्तर लिहा, सांगा, विचार करा. आणि का हे पण सांगा बरं का. हा, झाला विचार? लक्षात घ्या की जेव्हा आपण असं म्हणू की नाही, का सांगायचं, नको सांगायला, असे मृत्युमुखी पडणारच आहेत ते, काही सांगितलं तर बिचारे लवकर मृत्युमुखी पडतील, खचून जातील, नको सांगायला. असू दे, शेवटचा काळ त्यांना भ्रमात असू दे, पण आनंदाने जगतील बिचारे. म्हणजे आपण भावनांना महत्व देतोय का इथे? का एक डॉक्टर, बिईंग अ डॉक्टर, जर आपल्याला हे माहिती असेल की नाही, या व्यक्तीला, ही व्यक्ती आता सगळे औषधोपचार करून झालेले आहेत, आता कुठलाही जगातला औषधोपचार ह्या व्यक्तीला वाचवू शकत नाही, तेव्हा हे स्पष्ट सांगणं की यांचे शेवटचे काही दिवस आहेत. फॉर एक्झाम्पल, हे बऱ्याचपैकी बघा, कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजमध्ये असणाऱ्या व्यक्तीबाबत असं होतं आणि डॉक्टरला तो समोर पेच प्रसंग असतो, मी काय करू, मी काय करू. मृत्युमुखी पडणाऱ्या किंवा मृत्युमुखी पडू शकणाऱ्या शेवटच्या काही क्षणांचा त्या ठिकाणी साथीदार असणाऱ्या त्या व्यक्तीला हे सांगायचं की नाही, भावनेला अधिक महत्व द्यायचं की बिईंग अ डॉक्टर आपण रॅशनली त्या ठिकाणी डिसिजन घ्यायचा? आहे की नाही महत्वाचा प्रश्न? तुम्ही असतं तर काय केलं असतं? तुम्ही कशाला महत्व दिलं असतं? तुमच्या बिईंग अ डॉक्टर, जे एथिक्स तुमच्या आहेत प्रोफेशनचे, त्याला महत्व दिलं असतं की तुम्ही तुमच्या भावनांना महत्व दिलं असतं? आहेत की नाही प्रश्न? बर, आता या पहिल्या आपल्या त्या विमानाकडे. ओके, हा, ठीक आहे. असं समजा, हे माझं फेवरेट एक्झाम्पल आहे ना, म्हणून मी शेवटी सांगितलं. समजा हे विमान आहे, त्याने या शहरामधून उड्डयन केल्या केल्या, हवेत गेल्या गेल्या हे समजलं की हे विमान हायजॅक केलेलं आहे. आणि ते जे काही हायजॅकर्स आहेत, म्हणजे ते अतिरेकी आहेत ना, बरं का, तर त्या अतिरेक्यांनी आता असं ठरवलेलं आहे की हे विमान आम्ही काय करणार, या शहरावरती पाडणार, या शहरावरती आम्ही ते विमान पाडणार. आता त्या शहरावरती ते विमान पाडणार आणि जास्तीत जास्त लोकांना मारणार. विमानातलेही मरतील, खालचे जिथे पाडू आम्ही तिथलेही मरतील. आणि हे कळलं त्या शहराच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला, म्हणजे तुम्हाला.
ठीक आहे, तुम्हाला नाही, त्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला किंवा तिथल्या सरकारला कळलं. आणि सरकारने आता तुम्ही आहात फायटर प्लेनचे जे कोणी चालक आहात, तुम्ही फायटर प्लेनचे चालक आहात. आता तुम्हाला प्रसंग तुमच्या समोर असा आहे की जर हे विमान खाली पडलं या शहरावरती, तर समजा अतिशय घनदाट शहर आहे, किमान 1000-5000 लोक तर मरतीलच, आरामशीर मरतील, कारण सगळ्या बिल्डिंग वितळायला लागतील, प्रचंड तिथे विध्वंस होईल. आणि या विमानामध्ये जवळपास समजा एक 300-400 लोक आहेत. आता तुम्ही फायटर प्लेनचे चालक आहात, तुमच्या फायटर प्लेन मध्ये 2 मिसाईल जोडलेली आहेत. तुमच्या समोर प्रसंग असा आहे की तुम्हाला शासनाने सांगितलंय योग्य तो निर्णय घे, योग्य तो निर्णय घे, एवढंच सांगितलं, कारण वेळच नाहीये. आता तुम्ही मला सांगा, या विमानाला पाडणार, ह्या विमानाला मारणार, विमानाला स्फोट करून आणणार, याच्यावरती तुम्ही मिसाईलचा मारा करणार आणि 400-500 लोक मारणार, की 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 हे विमान खाली पडू देईपर्यंत, खाली पडून तिथे 1000-5000 लोकांचा मृत्यू ठरलेला आहे, ठीक आहे, ते विमान खाली पडू देऊन मृत्युमुखी होऊ दे जे काही 4-5 हजार आहेत ते, पण तेवढा वेळ मला मिळेल कशासाठी? काहीतरी उपाययोजना करण्यासाठी, काहीतरी उपाययोजना करण्यासाठी. तुम्ही काय कराल? तुम्ही पटकन निर्णय घ्याल आणि 400 लोकांना मारणार, मरू दे, पण खालती 1000-5000 तरी जगतील, वाचतील, त्या बिचारांना काय होणार नाही का? तुम्ही वेळ घेणार, रिस्क घेणार की नाही? ते विमान खाली तिथे पडेपर्यंत माझ्याकडे जो वेळ आहे ना, त्या वेळेमध्ये मी काहीतरी करेन, प्रयत्न करेन, भले त्या अतिरेक्यांशी बोलेन, त्यांचं मन वळवेन किंवा आणखी काहीतरी प्रयत्न करेन, पण मी ती रिस्क घेईन, कारण जर मला ते नाही करता आलं तर खाली 5000 लोक मरणार आहेत. तुम्ही फायटर प्लेनचे चालक आहात, तुम्ही काय कराल? तुम्ही याच्यावरती थेट मिसाईल टाकाल का? ते विमान खाली पडून विध्वंस होईल याच्या अगोदर जो मधला वेळ आहे, तो वेळ, त्या वेळेचा उपयोग कराल, त्या वेळेमध्ये काहीतरी आणखी प्रयत्न कराल की जेणेकरून हे पण वाचतील, हे पण वाचतील? काय कराल तुम्ही? तुम्ही काय कराल? विचार करा, पुन्हा एकदा विचार करा. याला काय म्हणतात माहितीये? विमानाच्या बाबत आता आपण जे बोलत होतो ते, किंवा सेव्ह आवर प्लॅनेट, आजच्या लोकांच्या पोटांचा विचार करायचा का भविष्यातल्या लोकांसाठी आहे ती सगळी संसाधनं जमा करून ठेवायची? का एक डॉक्टर म्हणून मृत्यूशय्येवर पडलेल्या व्यक्तीला आता आमचे सर्व उपचार संपलेले आहेत आणि हे स्पष्ट आहे की तुम्ही मृत्युमुखी पडणार आहात, याची स्पष्ट जाणीव असताना सुद्धा आपण त्या व्यक्तीला सांगायचं की नाही? काय? ह्या सगळ्या प्रश्नांना काय म्हणतात माहितीये? याला म्हणतात एथिकल डायलेमा, नैतिक संकट. मित्रांनो, अशा प्रकारची नैतिक संकट ही तर फार मोठी उदाहरणं मी सांगितली. अशी नैतिक संकट आपल्या सुद्धा दररोजच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस येतात. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशी संकट येतात, हो येतात की, अगदी तुमच्या आमच्या सर्वांच्याच. फॉर एक्झाम्पल, आपण दुकानात गेलो, दुकानात गेल्यानंतर आपण 50 रुपयाची एखादी वस्तू खरेदी केली, 50 रुपयाची वस्तू खरेदी केली आणि आपण 100 रुपये दिले. त्या काकाने सुट्टे म्हणून आपल्याला पैसे परत केले. थोड्या वेळानंतर घरी जेव्हा आपण आलो तेव्हा आपल्याला जाणवलं की अरे, काकांनी 50ची नोट समजून मला परत 100 रुपये दिलेले आहेत. 50ची वस्तू खरेदी केली, 100ची मी नोट त्यांना दिली, त्यांनी मला 50 रुपये परत करायला हवेत, चुकून त्यांनी मला 100 रुपये परत केले. गर्दी होती, कळलं नसेल त्यांना, पण आता मला कळलंय, मी घरी आलोय आणि माझ्यातच 100ची नोट आहे. मी काय करू? परत जाऊ आणि परत जाऊन त्यांना सांगू, अहो हे तुम्ही चुकून मला 100 रुपये दिले हो, हे तुमचे 50 रुपये तुम्ही परत घ्या? मी हे करू का
ते 100 रुपये मी माझ्या खिशात ठेवू आणि आईला सांगू, आई अगं त्यांनी 50 रुपये दिले, हे घे 50 रुपये. काय करू? काय करायचं? अशा प्रकारच्या बाबीला सुद्धा नैतिक संकटच म्हणतात. त्यावेळेस आपण काय केलं असतं? काय करायला हवं? मित्रांनो, याचं मार्गदर्शन कोण करणार आहे? याचं मार्गदर्शन कोण करणार आहे? याचं मार्गदर्शन करतो ते म्हणजे आपला समाज, आपलं कुटुंब. पण बऱ्याच वेळेस आपला समाज आणि आपलं कुटुंब हे याच्यामध्ये अपयशी ठरतं. बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी काहीतरी अडचण असेल, घरातले म्हणतील अरे कुठे चाललाय माग तिकडे पैसे द्यायला, बस इथे, असंही म्हणतील कदाचित. बऱ्याच वेळेस बऱ्याचशा प्रसंगामध्ये आपलं कुटुंब, आपला समाज अपयशी ठरतो आपल्याला मार्गदर्शन करायला. पण आणखी एक आहे जे सदैव आपल्याला मार्गदर्शन करतं, ते म्हणजे भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटना आपल्याला सदैव मार्गदर्शन करते, काय चांगलं काय वाईट याचं. पण तिच्याही काही मर्यादा आहेत. कशा? भारतीय राज्यघटना किती जणांनी वाचली आहे? किती जण वाचतात? किती जणांना ती उमगली आहे? किती जणांना ती समजली आहे? मग अशा वेळेस कोण मार्गदर्शन करणार? मग आहेत की आपले धर्मग्रंथ. पण धर्मग्रंथांचा अन्वयार्थ, कारण संस्कृतमध्ये मूळ लिहिलेली गीता मराठीमध्ये किंवा इतर भाषेमध्ये सांगणारा जो व्यक्ती आहे, जो अन्वयार्थ लावतो, तो धर्मगुरू, तो खरंच तो योग्य ते बोलतोय का? का त्याला जे हवंय तो अर्थ काढतोय? कुराण मला नाही कळत, मला नाही येत अरबी, मला नाही येत उर्दू. मग कोणतरी मला तिथे मुल्ला मौलवीकडे जावं लागेल आणि विचारावं लागेल की या आयातचा अर्थ काय आहे, मला सांगा. मग तो सांगेल ते खरं आहे का? मग कोण मला ह्या अशा प्रकारच्या संकटामध्ये कोण सांगणार? कोण मदत करणार? कोण मार्गदर्शन करणार? मित्रांनो, या अशा प्रकारच्या संकटातून तुम्हाला सोडवण्यासाठी जो कोणी वाटाडे आहे, जो कोणी मार्गदर्शक आहे, ते म्हणजेच हा आपला एथिक्सचा पेपर आहे. नीतिशास्त्र हा विषय आहे की जो तुम्हाला या प्रकारच्या संकटातून, या प्रकारच्या अडचणीतून मार्ग दाखवेल. हे निश्चित आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही IAS ऑफिसर आहात, तुम्ही IAS ऑफिसर आहात आणि अतिशय निष्पक्ष पद्धतीने तुम्ही काम करत आहात. निष्पक्ष पद्धतीने तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी पास केलं. तुम्ही कुणाकडूनही 1 रुपया घेतलेला नाहीये, कुणाकडूनही 1 रुपया घेतलेला नाहीये. तुम्ही अतिशय निष्पक्षपणे काम करताय. पण तरी सुद्धा ज्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं, तो कॉन्ट्रॅक्टर येतो आणि दिवाळीच्या दिवशी तुम्हाला येऊन तो एखाद्या वस्तू तुमच्या हातामध्ये ठेवतो, हँड ओव्हर करतो. साहेब हे दिवाळीचं गिफ्ट आहे, हे घ्या. अतिशय बघा, हे लक्षात घ्या की साहेब अहो तुम्ही मला कॉन्ट्रॅक्ट दिलंय वगैरे म्हणून मी देत नाहीये. एक मला छान वाटलं, मला तुम्ही छान वाटता म्हणून मी तुम्हाला हे गिफ्ट देतोय. आणि म्हणून त्यांनी ते गिफ्ट तुम्हाला दिलं, ज्याच्यामध्ये छानपैकी तुमच्यासाठी, तुमच्या पती किंवा पत्नीसाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी 6-7 दिवसांचे काही स्वित्झर्लंडच्या टूरची तिकीट असतील, त्यामध्ये छानपैकी रॅडो लाख रुपये किमतीच्या काही घड्याळा असतील, असे सुंदरसं गिफ्ट त्यांनी तुम्हाला दिवाळीचं दिलं. तुम्ही काहीही करप्शन केलेलं नाहीये, तुम्ही त्याला बिलकुल फेवर केलेलं नाहीये. त्याने त्याच्या स्वबळावरती ते कॉन्ट्रॅक्ट मिळवलंय. फक्त त्याने आपुलकी म्हणून तुम्हाला ते गिफ्ट आणून दिलं आणि तुमच्या पुढ्यामध्ये ठेवलं. तुम्ही ते घ्याल का? घ्याल का? मित्रांनो, निश्चितपणे तुम्ही करप्शन बिलकुल करत नाही आहात, निश्चितच. पण ते आज करत नाही आहात. कदाचित त्याने तुम्हाला चांगला कर्तबगार अधिकारी म्हणून तुम्हाला ती भेटवस्तू दिली आहे. ती भेटवस्तू तुम्ही स्वीकारणार का? काय करणार? कसं करणार? तुम्हाला माहिती आहे, माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय पंतप्रधान साहेब या दोघांना ते जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांना लोक काही ना काहीतरी वस्तू भेट देतात. कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचं असं भव्य असं मूर्ती देतं, कोणी चांदीचं एखादी मूर्ती देतं. काही परदेशात गेल्यानंतर त्यांना खूप महागड्या अशा वस्तू मिळतात. पण मित्रांनो, हे ते काय करतात? ते घरी घेऊन जातात का? घरी घेऊन जातात का? तर बिलकुल नाही. अशा वस्तूंचं मित्रांनो संग्रहालय असतं.
जे संग्रहालय हे जनतेसाठीच असतं, ते जनतेच्या मालकीचं असतं, ते जनतेसाठी आहे आणि जनता कधीही येऊन ते पाहू शकते. त्याचं संग्रहालय उभा केलं जातं का? कारण जर ते वैयक्तिकरित्या जर ठेवलं, उद्या आपले पंतप्रधान गेले आणि तिथे त्यांना महागड्या महागड्या वस्तू मिळाल्या आणि त्या वस्तू मिळाल्यामुळे जर माननीय पंतप्रधानांकडून एखादा निर्णय त्या व्यक्तीच्या त्या देशाच्या संदर्भात झुकतं माप देऊन झाला तर हे अनैतिक ठरू शकतं. आणि म्हणून मित्रांनो, ह्या सगळ्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला एक अधिकारी म्हणून काम करत असताना होतो आणि तिथे तुम्ही ते स्पष्टपणे त्याचं मात्र अत्यंत विनम्रपणे ते गिफ्ट तुम्ही नाकारलं पाहिजे की धन्यवाद, तुमचं हे प्रेम मला निश्चितपणे भावलं, त्याबद्दल मी आदर व्यक्त करतो, परंतु या पदावरती असताना मला हे कुठलंही गिफ्ट घेता येणार नाही, कारण ते माझ्या बीइंग IAS ऑफिसर, एक IAS अधिकारी असताना हे गिफ्ट घेणं हे माझ्या एथिक्सच्या उल्लंघन करणारं आहे, हे मी घेऊ शकत नाही. तुम्हाला वाटतंय तुम्ही काय करा, तुम्ही शासनाच्या दरबारामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे जमा करा, निश्चितपणे या जनतेला त्याचा उपयोग होईल. मुद्दा कळतोय? हा प्रश्न कसा सोडवला आपण? आपले जे एथिक्स आहेत, आपले जे कोड आहेत, एक अधिकारी असताना आपण कसं वागलं पाहिजे, कसं नाही वागलं पाहिजे, याच्याबद्दल जे काही आपल्याला लिहिलं गेलंय, आपल्याला दिलं गेलंय, आपल्याला शिकवलं गेलंय, ते आपण पालन करून ते काय केलं आपण, त्यांना म्हटलं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ते पैसे जमा करा. उद्या एखादी पूर आपत्ती आली, निवारण करण्यासाठी त्याचा मदत होईल. पण मी गिफ्ट हे घेऊ शकणार नाही. मित्रांनो, यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करणारं शास्त्र कोणतं आहे? नीतिशास्त्र. आणि अतिशय रंजक, अतिशय प्रॅक्टिकल, अतिशय रंजक स्वरूपाचा हा विषय आहे नीतिशास्त्र. आणि या नीतिशास्त्रामध्ये त्यांनी बघा तुम्हाला सिलेबस दिलेला आहे हा, ज्यामध्ये पहिला टॉपिक आहे नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, दुसरा आहे अभिवृत्ती, तिसरा आहे नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्य. असं तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत. पण या टॉपिक पेक्षा सुद्धा अधिक महत्वाचं काय माहितीये? ही सूचना कुठल्याही इतर पेपरला ही सूचना दिलेली नाहीये, पण इथे मात्र त्यांनी ही सूचना दिलेली आहे. इतर ठिकाणी कुठेही दिलेली नाहीये, हे लक्षात घ्या. मग ती सूचना काय बरं? ती सूचना आहे बघा, या विषयाअंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. म्हणजे आयोगाने स्वतः सांगितलंय की या पेपरमध्ये, पेपर क्रमांक 4, त्याच्यामध्ये परत 3 विषय आहेत. एक नीतिशास्त्र, एक सचोटी आणि योग्यता, असे 3 विषय आहेत. आणि ह्या 3 विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग त्यांनी पुढे ती सूचना सांगितली आणखी काय, की या पेपरमध्ये आम्ही उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्या, ज्या आता आपण समस्या बोलतोय त्या, या समस्या, संघर्ष आणि त्या संघर्ष, तो समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्या, म्हणजे काय, समस्यांच्या समस्या. ना, गिफ्ट घेऊ का नको ही एक समस्या आहे बरं का. आणि त्याच्यातून निर्माण होणारं आणखी एक संकट. ठीक आहे, या समस्यांच्या समस्या सोडवण्याबाबत तुमची वृत्ती काय आहे, तुम्ही कशाला महत्व देता, तुमचा दृष्टिकोन काय आहे, हे तपासणं या पेपर मधून बघितलं जातं. ह्या पेपरचं हे उद्दिष्ट आहे. तुम्हाला ते असे काही प्रसंग देतात आणि त्या प्रसंगामध्ये तुम्ही काय निर्णय घ्याल, कसा घ्याल, हे तपासलं जातं. त्यातून तुमची वृत्ती आणि तुमचा दृष्टिकोन हे तपासलं जातं. जसं की एरोप्लेन मध्ये गर्लफ्रेंड जरी असेल, कोणी आप्तस्वकीय जरी असेल, तरी सुद्धा एक अधिकारी, एक प्रशासकीय पदावरचा अधिकारी या नात्याने मला 5,000 लोकांचा जीव वाचवणं कधीही योग्य वाटतं, म्हणून मी ते एरोप्लेन उडवेन, असा निर्णय घेणं, हा जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही काय आहात, योग्य आणि सक्षम असे अधिकारी आहात. कारण तुम्ही तुमच्या सार्वजनिक कर्तव्याला, जबाबदारीला अधिक महत्व देता आहात, ना की वैयक्तिक हिताला. अरे त्याच्यामध्ये कोणतरी माझं हे असेल, मग वैयक्तिक हिताला महत्व न देणं हे म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या उलट आहे. असे प्रशासकीय अधिकारी नको आहेत समाजाला, असे प्रशासकीय अधिकारी नको आहेत महाराष्ट्राला आणि देशाला. मग ते तुम्हाला मार्क कमी देतात, हे तपासायचंय त्यांना, हे लक्षात घ्या. मार्ग काढणारे, मार्ग शोधणारे लोक त्यांना हवी आहेत. भावनांच्या आहारी जाऊन पेशंटना म्हणणार
अरे नाही नाही तू जगणार, निवांत जगणार आणि त्याला भ्रमामध्ये ठेवणार, हे योग्य नाहीये, हे लक्षात घ्या. मात्र त्याला स्पष्टपणे सांगणं, परंतु अत्यंत चांगल्या मार्मिक व्यवस्थित शब्दामध्ये ठाम विश्वासात घेऊन सांगणं की बाबा रे, सगळे शर्थीचे प्रयत्न संपलेले आहेत, आता शेवटचे काही क्षण आपल्यासाठी आहेत, छानपणे आपल्या कुटुंबियांच्या समवेत ते घालवले पाहिजेत. आणि त्याचबरोबर त्या काउन्सिलिंग करण्यासाठी तुम्ही एखाद्या धर्मगुरूला किंवा तिथे पाचारण करू शकता, जेणेकरून त्या वृद्धाचं किंवा त्या व्यक्तीचं मनोबल वाढू शकेल. मित्रांनो, अशीच कसोटीचे प्रसंग कोविडच्या काळामध्ये आलेले होते. अनेक माननीय अधिकाऱ्यांना हे माहिती होतं की माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या शहरामध्ये कोविडची साथ पसरतीये. अशा वेळेस लोकांना गाफील ठेवून निवांत जगा रे, काही प्रॉब्लेम नाही, आणि गुपचूप पडद्याच्या मागे काम करणं हे योग्य कधीच ठरलं नसतं. बल्कि लोकांना हे सांगणं की कोविडची साथ आलेली आहे, मात्र घाबरू नका, आम्ही सोबत आहोत, तुम्ही आम्हाला साथ द्या, आपण एकत्र लढूया. हे काय आहे? हे ते नैतिक आहे, हे नैतिक आहे, असा विचार करणारा आम्हाला अधिकारी हवाय. हे याच्यातून तपासलं जातंय. समजतोय मुद्दा? आपल्याला हे शिकायचंय. यातून ह्या गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. सूचनेचा शेवटचं वाक्य आहे, या वरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास म्हणजे काय, केस स्टडी यांचा वापर केला जाईल आणि पुढील स्थूल क्षेत्रांचा समावेश केला जाईल. म्हणजे पुढे सिलेबस दिलाय त्यांनी आपल्याला, तो जे मी आता सांगितलं ती सूचना आहे ना, ती याच्यामध्ये आपल्याला डिवाइड करता येते. काय तपासता येते या बाबी बघा. एकूणच हा जो नीतिशास्त्राचा पेपर जो आहे मित्रांनो, हा नीतिशास्त्राचा पेपर 4 भिन्न भिन्न विषयांनी एकत्र मिळवून बनलेला आहे. पहिला, याच्यामध्ये तत्वज्ञान या विषयाशी संबंधित नीतिशास्त्र आहे. नीतिशास्त्र, सचोटी हे दोन्ही मुद्दे तत्वज्ञानाशी संबंधित आहेत. त्यानंतर मानसशास्त्राशी संबंधित अभिवृत्ती, अभियोग्यता, भावनिक बुद्धिमत्ता हे तिन्ही मुद्दे मानसशास्त्राशी संबंधित आहेत. समाजशास्त्राशी संबंधित कुटुंब, समाजाची भूमिका, शिक्षण, मूल्य हे सगळे मुद्दे हे समाजशास्त्राशी संबंधित येतात. आणि त्याचबरोबर लोकप्रशासनाशी संबंधित प्रशासनातील सभ्यता आणि लोकप्रशासनातील मूल्य व नैतिकता यासारख्या बाबी याच्यामध्ये येतात. आणि म्हणून बघा, हा जो पेपर चौथा आहे ना, तो इतका डायव्हर्स आहे की ज्यामध्ये तुम्हाला एकाच वेळी तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि लोकप्रशासन या 4ही विषयांचा अभ्यास आहे. तेवढं डायव्हर्स आहे, पण आहे फार इंटरेस्टिंग बरं का, हे या पद्धतीने. आणि मग शेवट त्यामध्ये काय येतं, उपयोजित नीतिशास्त्र येतं, ज्यामध्ये अप्लाइड एथिक्स येतं. मी जे उदाहरणं तुम्हाला सांगितली ही सगळी त्या अप्लाइड एथिक्सची आहेत. सिलेबस थोडासा आणखी मी डायव्हर्स तुम्हाला करून दिलाय बघा. जसं की नीतिशास्त्र मूलभूत परिचय हा पहिला टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा असतो, ज्यामध्ये मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक, परिमाण, त्यानंतर त्याचे डायमेन्शन, त्याबद्दलचे दृष्टिकोन, मग भारतीय दृष्टिकोन, पाश्चिमात्य दृष्टिकोन, सार्वजनिक जीवनातली नैतिकता, खाजगी जीवनातली नैतिकता, हे सगळे मुद्दे येतात. हा पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आहे मानवी मूल्य. मानवी मूल्य समाजशास्त्रातला मुद्दा आहे हा. सामाजिकरण, वैयक्तिक व्यक्तिमत्व, लोकशाहीची मूल्य, समाजाची मूल्य, आपली वैयक्तिक मूल्य, नागरिक सेवकांची मूल्य, ह्या सगळ्या मूल्यांचा तुम्हाला अभ्यास आहे. त्यानंतर नागरिक सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत कौशल्य किंवा मूल्य. एक नागरिक सेवक म्हणून तुम्हाला कशा प्रकारे वागावं, तुम्ही काय करावं, काय करू नये याचं मार्गदर्शन करणारी ही मूल्य असतात. यांचा अभ्यास तुम्हाला आहे. आणि यामध्ये मुद्दे बघा, तुम्ही तटस्थ राहणं, निनावीपणा, काम आपण भरपूर करायचं पण श्रेयवाद करायचा नाही, हे मी केलंय नाही, हे व्यवस्थेचं आहे, हा निनावीपणा असला पाहिजे. सचोटी, नम्रता, अनुकूलता, उदारता आणि चिकाटी हे सगळे प्रशासकीय अधिकाऱ्याचे गुण आहेत. हे याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. भारत आणि जागतिक स्तरावरची काही विचारवंत आहेत, त्यांचाही तुम्हाला इथे अभ्यास आहे. फॉर एक्झाम्पल, भारतातले गौतम बुद्ध, महात्मा गांधीजी, राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, टॅगोर, रानडे, विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जागतिक स्तरावरचे काही विचारवंत आहेत, प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, हॉब्स, त्याचबरोबर जेरेमी बेंथम वगैरे वगैरे. आणखी एक मुद्दा आहे सिलेबसमध्ये तुमच्या, भावनिक बुद्धिमत्ता. ह्या भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना काय आहे? काय राग कुणाला येत नाही, राग प्रत्येकाला येतो.
पण रागावर नियंत्रण ठेवणं हे फार गरजेचं आहे, हे यातून कळतं. मग त्याचे मॉडेल कोणकोणते आहेत, काही विचारवंत आहेत त्यांची मतं काय आहेत, तेही आपल्याला यामध्ये बघायचं आहे. प्रशासनामध्ये आपण भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग कसा करून घ्यायचा हेही आपल्याला बघायचं आहे. अभिवृत्ती, बघा आणखी एक टॉपिक आहे अभिवृत्तीचा. या अभिवृत्ती म्हणजे काय आणि त्या अभिवृत्तीचा विकास कसा साध्य करायचा. काही शेवटचे मुद्दे आहेत, लोक प्रशासनाशी संबंधित मुद्दे आहेत. सार्वजनिक संस्था, खाजगी संस्था, त्यानंतर लोक प्रशासनातली मूल्य, नैतिकता, हे काही मुद्दे आहेत. लोक प्रशासनाचा हा शेवटचा मुद्दा आहे. प्रशासनातली सभ्यता, लोकसेवेची संकल्पना, तात्विक आधार, माहितीचा अधिकार, नागरिकांचे महत्व, कोड ऑफ एथिक्स, कोड ऑफ कंडक्ट, त्याचबरोबर आपल्याला तो जो नागरिकांचा हे असतो चार्टर, सिटीजन चार्टर, हे सगळे मुद्दे यामध्ये येतात मित्रांनो. आणि जे आता आपण सगळे मुद्दे पाहिले ना, अभिवृत्ती, भावनिक बुद्धिमत्ता वगैरे वगैरे वगैरे, त्या सगळ्या संदर्भात प्रत्येकावर तुम्हाला एखादी केस स्टडी त्या ठिकाणी असते. अप्लाइड एथिक्स ज्याला म्हणतात, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं. आणि मग ह्या सगळ्यातून अभ्यास करून आपल्याला भरघोस गुण देणारा हा पेपर आहे, हे मात्र लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे सुद्धा आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. मग याची रणनीती काय असायला पाहिजे, हा अभ्यास कसा करायला पाहिजे, तर याची एक सप्तपदी आहे. सप्तपदी म्हणजे 7 टप्पे आहेत, त्यानुसार तुम्ही हा अभ्यास करू शकता. पहिला टप्पा आहे दररोज हा अभ्यासक्रम वाचत राहायचं, कळो न कळो वाचत राहा, समजून घेण्याचा प्रयत्न करा दररोज, पहिला. दुसरा, जसा सिलेबस वाचाल तसं प्रश्नपत्रिका पण दररोज वाचा, हे दररोज करत राहायचं. तिसरं, संकल्पना, एक स्वतंत्र सेशन आहे बघा आपलं, की एथिक्स मध्ये कीवर्ड, संकल्पना फार महत्वाच्या आहेत, महत्वपूर्ण शब्द. ते संकल्पना खूप चांगली कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करून घ्यायची. चौथं, प्रत्येक घटकावर आपल्या स्वतःच्या स्वतंत्र नोट्स तयार असल्या पाहिजेत. त्यानंतर प्रश्न उत्तर सराव, लिखाणाचा खूप सराव करा, त्याच्यावरती तुम्ही काय करा, अभिप्राय घ्या आणि पुन्हा स्वतःमध्ये सुधारणा करा. सो मित्रांनो, अशा पद्धतीने अभ्यासक्रम ते प्रश्नपत्रिका ते प्रत्येक संकल्पना ते प्रत्येक घटकावर नोट्स ते प्रत्येक घटकावर प्रश्न उत्तरांचा सराव करून अभिप्राय घ्या, कपाटात ठेवू नका, अभिप्राय घेऊन सुधारणा करा. अशा प्रकारची ही सप्तपदी आहे. या 7 स्टेजेसच्या माध्यमातून आपण एथिक्स वरती खूप चांगली कमांड मिळवू शकतो. ते एक आपल्याला करता येऊ शकतं. म्हणून शेवटी काय बघा, त्रिसूत्री एथिक्स मध्ये जर आपल्याला खूप चांगले गुण मिळवायचे तर थेअरी चांगली समजून घ्या, त्याचं ऍप्लिकेशन डेली लाईफ मध्ये कसं करता येईल याचा विचार करा आणि प्रत्यक्ष काही केस स्टडीजचा सराव करा. थेअरी समजून घ्या, डेली लाईफ मध्ये कसं ते अप्लाय करता येईल याचा विचार करा आणि याच्या आधारावरती केस स्टडी सॉल्व्ह करा. ही त्रिसूत्री आपल्याला या नीतिशास्त्रामध्ये वापरता येऊ शकते. आणि हे करत असताना आणखी आमच्या टीमचं इंट्रोडक्शन करून देतो. अगोदर तुम्हाला आपल्या एथिक्सचा अभ्यास कुठून करायचा हे अगोदर सांगतो. आपले बघा, पहिलं तर काय, शालेय पाठ्यपुस्तकं आहेत, तत्वज्ञान आणि मानसशास्त्र. तत्वज्ञान 11वी 12वी आणि मानसशास्त्र 12वीचं प्लस समाजशास्त्राचं सुद्धा 11वी 12वीचं पुस्तक, हे तुम्हाला या नीतिशास्त्राची बैठक मिळवून देईल. सो बेसिक्स काय आहे नीतिशास्त्रामध्ये, तर तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र या तिन्ही विषयांची पुस्तकं. त्यानंतर पाश्चिमात्य तत्वज्ञानांची कहाणी, साने गुरुजींचं एक छोटंसं पुस्तक आहे भाषांतरित केलेलं, सुंदर पुस्तक आहे, ते वाचता येईल. नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता, माधवी कवी यांचं हे पुस्तक आहे मराठीमध्ये. आणि मग योजना, मासिक, लोकसत्ता, द हिंदू यासारखी वर्तमानपत्र आणि आपल्या नोट्स. या पद्धतीने तुम्हाला या विषयावरती कमांड मिळवता येईल. पण जास्तीत जास्त स्टेट बोर्ड प्लस NCERT सुद्धा आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी NCERT वाचावी. NCERT मध्ये फक्त सायकोलॉजीची NCERT आहे 12वीची, तेवढीच, त्यातला पण 2-3 चॅप्टर आहे, 6वा 7वा 8वा, तेवढाच वाचायचं आहे, जास्त नाही वाचायचं आहे त्यातला पण.
त्यामुळे स्टेट बोर्ड उलट चांगलं आहे. म्हणजे इंग्लिशमधून तयारी करणाऱ्या मुलांसाठी उलट नाही आहेत पुस्तकं बेसिक, पण मराठीतून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एथिक्स बाबत स्टेट बोर्ड खूप सुंदर आहे. आणि एनसीईआरटीचं फक्त 12वीचं मानसशास्त्राचं पुस्तक आहे. मात्र हे झाल्यानंतर ना तुम्हाला मेंटॉरची गरज आहे. नीतिशास्त्रामध्ये एकटं राहून तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला कंटिन्युअस फीडबॅक फार गरजेचा आहे, तर ते तुम्हाला आवश्यक ठरणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होतं एकूण आपल्या याच्याबद्दलचं एकूण नीतिशास्त्र कशा पद्धतीने तयार केला पाहिजे, त्याची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आणि त्यावर तुम्ही कसं काम केलं पाहिजे. सप्तपदी विसरू नका, त्रिसूत्री विसरू नका आणि ही यादी विसरू नका. आणि त्याचबरोबर मी जे सांगतोय आता पुढचं ते विसरू नका. ते म्हणजे नीतिशास्त्र हा विषय खूप सैद्धांतिकदृष्ट्याही तेवढाच महत्वाचा आहे आणि ऍप्लिकेशन बेस नाही तेवढाच महत्वाचा आहे. अख्खं जग ओरडून ओरडून सांगतं की नीतिशास्त्रामध्ये खूप चांगले गुण मिळतात, पण हे सर्वांनाच मिळत नाहीत. जे मेहनत करतात, योग्य दिशेने मेहनत करतात आणि योग्य मार्गदर्शनाखाली मेहनत करतात, त्यांनाच या विषयामध्ये योग्य प्रकारे या गुण मिळतात. मित्रांनो, तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला या सर्व अडचणीतून दूर करण्यासाठी आपण या फाउंडेशन कोर्स प्लस पुढे जो ILPचा कोर्स आहे आपण तो डिझाईन केलेला आहे. आणि या ILPचा कोर्सचे डिझाईन जे केलंय त्याच्यामध्ये आमचे हे सर्व टीम मेंबर्स आहेत. या ठिकाणी प्रत्येकाचा अनुभव UPSC व त्याचबरोबर स्पर्धा परीक्षामधला फार मोठा अनुभव आहे. प्रत्येकाने मेन्स लिहिलेले आहेत, इंटरव्ह्यू दिलेले आहेत. अशा सर्व टीमने, या टीमच्या सोबतच आपण येणाऱ्या या 25 मध्ये जी राज्यसेवा आहे, जी UPSCची परीक्षा आहे, ती सर करण्यासाठी आपण सज्ज व्हायला हवं. आणि त्याचबरोबर या सर्वांच्या मार्गदर्शनाचा उपयोग आपल्याला आपल्या विषयांवर कमांड मिळवण्यासाठी करून घ्यायला हवा. निश्चित आहे यातला प्रत्येक व्यक्ती त्या त्या क्षेत्रातला हा तज्ज्ञ आहे, त्या त्या क्षेत्रातला तो निश्चित नामवंत अशी लोक आहेत. या सर्वांच्या मदतीने यातल्या काही जणांना तुम्ही ऑलरेडी भेटला आहात, काही जणांना तुम्ही याच्या पूर्वी भेटला आहात. आपल्या YouTube चॅनलवरती सुद्धा यांचे बरेचसे व्हिडिओज आहेत, तुम्ही ते बघू शकता. आणि त्यांच्या मदतीने आपण हे जे आपलं ध्येय आहे ते साध्य करणार आहोत. मित्रांनो, एकूणच जर आपल्या ह्या बॅच मध्ये आमचा जो मुख्य भर आहे तो 3 गोष्टीवर आहे बरं का. तो 3 गोष्टींवरती आहे. लक्षात घ्या, पारंपरिक कोचिंग क्लासेस फक्त एकाच गोष्टीवर भर देतात, एकाच. आणि ते म्हणजे काय? ते म्हणजे हे बघा, जे पारंपरिक कोचिंग क्लासेस आहेत किंवा पारंपरिक पद्धती आहेत ते फक्त एकाच गोष्टीवर भर देतात. आणि ते म्हणजे काय हो? सिलेबस संपवणे. सिलेबस संपवणे, हो, त्यांचा शब्द असतो वर्षाच्या शेवटी सिलेबस संपला, हुर्रे असा. पण सिलेबस संपवणे म्हणजेच काय? टीचिंग आणि लर्निंग. हे महत्वाचं आहे, नाही असं नाही, तो क्रिटिकल पार्ट आहे, पण तो किती आहे? 1/3 आहे हो. तो 1/3च पार्ट आहे. दुसरा तेवढा आणि त्यापेक्षा अधिक महत्वाचा पार्ट आहे की जो पारंपरिक पद्धतीमध्ये जे कोचिंग क्लासेस आहेत ते विसरतात. आणि ते म्हणजे काय? तर कंटिन्युअस आन्सर रायटिंग. मित्रांनो, डे 1 पासून आपण याच्यावरती फोकस करतो. यासाठी आपण स्वतंत्र CCE कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन ही मेथड आपण त्या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. आणि ज्यानुसार आपण प्रत्येक टॉपिक नंतर आपण ते मुलांकडून लिहून आन्सर घेतोय. त्याच्यामध्ये बऱ्याचशा बाबी आहेत. डे 1 पासून आपण लिहायला सांगतो, तपासून घेतो, त्याच्यावरती फीडबॅक देतो, परत त्यांना एनकरेज करतो लिहिण्यासाठी. आणि बरेचसे विद्यार्थी इथे सुद्धा आहेत जे ऐकत असतील, पाहत असतील, त्यांनाही माहिती आहे की हे सुद्धा किती गरजेचं आहे. पण काही क्लासेसमध्ये हे सुद्धा होतं, पण एक गोष्ट होत नाही. ती म्हणजे काय? ती म्हणजे जे आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम घेऊन आलो, ज्याचं पुढे इतर कोचिंग क्लासेसने फक्त नाव टाकायला सुरुवात केली, पण त्यांना हे बिलकुल माहीत नाही. आणि ते म्हणजे मेंटॉर. आमच्या नावातच तो मेंटॉर आहे, हे लक्षात घ्या. आणि याचा मुख्य हेतू काय आहे? मेंटॉरिंग म्हणजे फक्त गप्पा मारणे. वा, कसं आहे, अभ्यास चाललाय, छान आहे, ओके, चल बाय बाय, टाटा.
हे म्हणजे मेंटॉरिंग नव्हे. मेंटॉरिंग मित्रांनो हे 3 बाबीमध्ये येतं. म्हणजेच काय, याचे परत 3 भाग पडतात. 3 भाग पडतात मेंटॉरिंगचे. एक पहिला तो म्हणजे तुमचं सोशल, दुसरा आहे तुमचा इमोशनल आणि तिसरा आहे तो तुमचा इंटेलिजंट. ठीक आहे. हे 3 प्रकारचे कोशंट असतात मित्रांनो. 3 प्रकारचे कोशंट असतात आणि हे कोशंट म्हणजे काय, तुमच्या क्षमता. ह्या क्षमता तुमच्या ओळखणं तुम्हीच गरजेचं आहे आणि तुम्हाला ओळखून तुम्हाला मदत करणं हे आम्हाला गरजेचं आहे. मित्रांनो, जोपर्यंत आपण आपल्या क्षमता ओळखत नाही तोपर्यंत तो वाघ सुद्धा स्वतःला मांजर समजून घेतो. आणि म्हणून मेंटॉरिंग जे आहे मित्रांनो, आपल्याकडे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आपण सर्वात प्रथम त्याचं काउन्सिलिंग, त्याचं अमॅक्स नावाच्या एका विकसित केलेल्या पद्धतीवरती त्याचं आपण सुरुवातीला अनालिसिस करून घेतो. ते अनालिसिस करून घेतल्यानंतर आपण रिव्हर्स प्लॅनिंग करतो आणि विद्यार्थ्याला पुढच्या 1.5 वर्षाचं संपूर्ण पिक्चर त्याला विजन क्लिअर करून देतो. मित्रांनो, याच्यात अनेक गोष्टी आहेत की ज्या टेक्निकल आहेत, की ज्या टेक्निकली आपण करून घेतो. पण याच्यामुळे होतं काय माहितीये का, विद्यार्थ्याला पहिल्या दिवशी हे क्लिअर असतं की मला पुढे काय काय आणि कशा पद्धतीने जायचंय. आणि फक्त इथे राहणारे हे जे विद्यार्थी आहेत, जे 8 महिन्यानंतर सुद्धा आमच्याकडे येतात आणि आम्हाला हेच सांगतात की सर अजूनही मला कळलेलं नाहीये मला काय करायचंय. हा फरक आहे. लक्षात घ्या, हे पर्सनल मेंटॉरिंग फक्त काय चाललंय हाय हॅलो एवढं नव्हे. मेंटॉरिंग फक्त एक शब्द नव्हे. मेंटॉरिंग म्हणजे तुमचा सततचा वाटाड्या, सततचा मार्गदर्शक, सततचा तुमचा मित्र. ज्या पद्धतीने अर्जुनाला श्रीकृष्णांनी रस्ता दाखवला आणि विजयपथावरती घेऊन गेले तो असतो मेंटॉर. ज्या पद्धतीने गोपाळकृष्ण गोखले यांनी महात्मा गांधीजींना मार्गदर्शन केलं आणि त्यांना पुढे या भारताचे राष्ट्रपिता बनण्याची संधी मिळाली ते असतो मेंटॉर. ज्या पद्धतीने चंद्रगुप्ताला आर्य चाणक्याने त्याच्यातला जो क्षत्रिय आहे तो त्याला गवसून दिला, त्याची ओळख करून दिली आणि या महान भारताचा पहिला सम्राट म्हणून नावलौकिकाला आणलं, तो असतो मेंटॉर. हे लक्षात घ्या. ही मेंटॉरची कॉन्सेप्ट अतिशय जुनी आहे, ती तेवढीच आधुनिक आहे. म्हणून या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गरज आहे अशा एका वैयक्तिक मेंटॉरची, जो हा प्लॅटफॉर्म देतो. आम्ही इतरांप्रमाणे या गोष्टी तर करतोच, याच्यामध्ये तर आमचं एकदम काय म्हणूया तुम्हाला, आमचे सगळे विद्यार्थी जे आहेत ते याची पोचपावती आहे, ज्या पद्धतीने मुलांचा अभ्यास सुरू आहे ते. आणि त्याचबरोबर ह्या मित्रांनो, या पद्धतीने आपला हा प्लॅटफॉर्म या वेगळेपणाने तुम्हा सर्वांना पुढे घेऊन जातोय. कारण आमचा फोकस हा फक्त लेक्चर घेणे, या रे बसा रे कट्ट्यावरती चहा प्या रे, मित्रमैत्रिणी नव्याने बनवा रे, शेवटी सेंड ऑफ करा रे आणि जा रे, कुठे गेला रे काय माहित नाही रे, असा प्रकार नाहीये. आमचा मुख्य भर हा स्टडीवरती, तुमच्या अभ्यासावरती. डे 1 पासून मुलांनी स्वतःसाठी अभ्यास केला पाहिजे, हा आमचा हेतू आहे. आणि या पद्धतीने आपण ते मार्गदर्शन करतोय, या पद्धतीने आपण पुढे जातोय. मित्रांनो, निश्चितपणे याचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होतोय. आणि त्याच स्वरूपात आपली ही जी ILP आहे, इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम, हा इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम आम्ही डिझाईन केलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानुसार आम्ही त्याची सुरुवात करतोय. तुम्ही आजच्याच आपल्या चॅनलवरती सूरज निकम या आपल्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ पहा. लवकरच तो परत एकदा स्पेशली सोशोलॉजीसाठी तुम्हाला भेटायला येणार आहे. तर त्याच्या तोंडून सुद्धा तुम्ही ऐकू शकाल की मेंटॉरचं महत्व काय आहे. श्रद्धा ही आपली आणखी एक विद्यार्थिनी आहे, तिच्या सुद्धा तुम्ही मुलाखतीमध्ये ऐकू शकाल, वाचू शकाल, पाहू शकाल की मेंटॉरचं काय महत्व आहे. मित्रांनो, मेंटॉर हा अतिशय गरजेचा आहे आजच्या ह्या अत्यंत अनसर्टनिटीमध्ये. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की तुम्हाला जर कुठले प्रश्न असतील, काही असेल, आम्हाला भेटा आणि त्याचं निराकरण करा आणि अतिशय यशस्वी वाटचाल करा. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.